मी काय म्हणते की आजचा कार्यक्रम कुणी ऑर्गनाइज केला? ते उपसभापती. मग पत्रिका जी आहे ती उपसभापतीच्या नावाने पाहिजे. पत्रिका नाहीच आहे कार्यक्रमाची. हे जे फिरायला लागले ती पत्रिकाच नाही आमच्याकडे. एक मिनिट, तुमच्या ऑफिस कडून तुमच्या स्टाफला तुमच्या किती ग्रामसेवकाच्या फोनवरती मी हे बघू? हे हा निरोप तुमच्या किती ग्रामसेवकाच्या तुमच्या ऑफिस मधून? पत्रिका आम्ही छापलेलीच नाही पण पत्रकारांनी सांगितलं ना तुमच्या वतीनं निमंत्रण नाही म्हणून. तुम्ही झालेल्या गोष्टी एकतर तुम्ही कबूल करणार आहेत का तुम्हाला याचा किसच पडत बसायची सांगा. नाही हे काय तुम्ही इकडे बघा एक बोला. ऑर्गनाइज ह्यांनी केलं नाही ना, तुम्ही 10 लाख निमंत्रण दिलं आम्हाला. हा, मग ह्यांना द्यावं एकदम औपचारिकता म्हणून एक तासापूर्वी विद्यमान सदस्याला निमंत्रण कसं काय दिलं? ऑर्गनाइज केलं नाही ना, ठेवलं नाही ना. सभापतीने द्यायला तुम्ही ठेवलं कसं दिलं? सभापतींनी सांगितलं दिले असते. नाही 2 मिनिटं. तुमच्या मला 9 वाजून 8 कार्यक्रम हे जे फिरायला लागले ती पत्रिकाच नाही तुमच्या आमच्याकडे. एक मिनिट, तुमच्या ऑफिस कडून तुमच्या स्टाफला तुमच्या किती ग्रामसेवकाच्या फोनवरती मी हे बघू? हे हा निरोप तुमच्या किती ग्रामसेवकाच्या तुमच्या ऑफिस मधून? पत्रिका आम्ही छापलेलीच नाही पण पत्रकारांनी सांगितलं ना तुमच्या वतीनं निमंत्रण नाही म्हणून. तुम्ही झालेल्या गोष्टी एकतर तुम्ही कबूल करणार आहेत का तुम्हाला याचा किसच पडत बसायची सांगा. नाही हे काय तुम्ही इकडे बघा ऑर्गनाइज ह्यांनी केलं नाही ना, तुम्ही 10 लाख निमंत्रण दिलं आम्हाला. हा, मग ह्यांना द्यावं एकदम औपचारिकता म्हणून एक तासापूर्वी विद्यमान सदस्याला निमंत्रण कसं काय दिलं? ऑर्गनाइज केलं नाही ना, ठेवलं नाही ना. सभापतीने द्यायला ठेवलं कसं दिलं? सभापतींनी सांगितलं दिले असते. नाही 2 मिनिटं. तुमच्या मला 9 वाजून 58 मिनिटाला मोहळकर कोण आहे? तुम्ही त्यांचा फोन आला. ऐका, तो शासकीय माणूस आहे, तो खासगी नाहीये. त्यांनी मग त्या कॅपॅसिटीनेच फोन केला असेल. हो ना. मी त्यांना काय म्हटलं, मला म्हटलं ते जस्ट टू इन्फॉर्म, म्हणजे तुम्हाला फक्त इन्फॉर्म करायचं, आमची इन्व्हॉल्वमेंट लागणार आहे का इन्फॉर्मेशन असेल तर मग इन्व्हॉल्वमेंट जर असेल, तुम्ही निमंत्रण जर देत असाल तर तुम्ही 1 तास आधी निमंत्रण कसं देता? एक साधा जरी कार्यक्रम मी घेतला आपला असला, गेल्या वर्षी आपण कार्यशाळा घेतली तरी सर आपण सगळ्यांना फोन, हा कार्यक्रम आमचा नव्हताच. काय म्हणते तुम्हाला, तुमचा कार्यक्रम नव्हता तर विनीत मध्ये जर तुमची नावं येत असतील तर हे गंभीर नाहीये का? आज डेप्टी कलेक्टरचं नाव येतं, तहसीलदारचं नाव येतं, व्हिडिओचं नाव येतं विनीत म्हणून. उद्या मी लावते कार्यक्रम, एक विनीत तुमची नावं टाकते, याल तुम्ही सांगा उद्याच लावते मी, उद्याच 10 वाजता निरोप करू, आपण 11 वाजता कार्यक्रम करू. येणार आहात तुम्ही? आम्हाला ती माहितीच नव्हती कोणत्या आणि तुमची नावं टाकतो, चालेल का? मी तसं करतो. एखाद्या दारूच्या दुकानाचं तुमचं डिप्टी कलेक्टर, तहसीलदार यांची नावं टाकतो. सांगते तुम्हाला, मी सकाळी तुम्हाला फोन केला, बाळू तुम्ही शूटिंग करताय, आमचं सगळं शूटिंग करा. माझा फोन आला होता आपल्याला, आला होता माझ्याकडे रेकॉर्ड आहे. कारण मी कोरडे साहेबांना फोन केला, कोरडे साहेब म्हणले क्रीडा संकुल, मग पत्रिका जी आहे ती क्रीडा संकुलाच्या नावानं असायला पाहिजे होती. तुम्ही विकास आढावा बैठक हा शब्द कशासाठी मला पत्रिका टाका? नाही, तुम्ही, मी काय म्हणते की आमदार मतदारसंघाचे आमचे सुद्धा आमदार आहेत ते, आम्ही नाही म्हणत नाही, आम्हालाही त्यांचा फोटो बघून आम्हाला काही वाईट वाटणार नाही, आम्हाला आनंदच होणार आहे आमदाराचा फोटो बघून. आमचा तो मुद्दा आहे का? आमचा मुद्दा काय आहे की तुम्ही जर आढावा बैठक जर असेल तर तुम्ही सगळ्यांना तुम्ही निरोप द्यायला पाहिजे होता. सर्व लोकप्रतिनिधींना समान न्याय द्या तुम्ही. हो ना, ते तर आहे. जिल्हा परिषद सदस्याचे नाव नाही. 9 वाजून 57 मिनिटाला मोहळकरांचा फोन आहे आणि त्याच्यानंतर 10 वाजून 6 मिनिटाला मी आपल्याला फोन केलेला आहे. तुम्ही कदाचित फोन एंगेज होते, तुम्ही कॉल बॅक केलेला नाही. मी आग्रह नाही धरणार तुम्हाला, तुम्ही मला कॉल बॅक करा म्हणून, पण मला विचारायचं होतं, मी फोन केला. हरकत नाही, तुम्ही कॉल बॅक करावा. कदाचित माझा नंबर तुमच्याकडे सेव्ह नसेल, मी हेही समजू शकते. ऐका, मी हेही समजू शकते की कदाचित माझा नंबर तुमच्याकडे सेव्ह नसेल, तुम्ही अशा अनेक आलेल्या फोनला तुम्ही उत्तर कॉल बॅक करत येईल नसाल, हरकत नाही. आपण जे फॅक्ट आहे ते आपण बोलली पाहिजे ना.
पण आमचं म्हणणं तुम्हाला असं आहे की हा जर आढावा बैठक म्हणून हे जर बॅनर फिरत असेल, तुमचं बॅनर कार्यक्रमाचं बॅनर जर लागलेलं असेल, अशा पद्धतीचं पत्रकार आहे ना, बाळू तुम्हाला आलंय का? तुम्हाला बॅनर आलाय ना? तर मग तुम्हाला म्हणजे मला माझ्याकडे आहे ते. माझ्याकडं अनेक ग्रामसेवकांकडनं मी बॅनर मागवले. तुमच्याकडनं देखील जी वागणूक आहे ती सगळ्या तालुक्यासाठीची समान असली पाहिजे. तुम्ही आमदारांना बोलायला मी परत रिपीट करते की ते आमचेही आमदार आहेत, लातूर ग्रामीणचे आमदार आहेत. आम्हाला त्यांच्याविषयी आदरच आहे. पण काम करत असताना तुमच्याकडून तालुक्यामधून काम करताना सगळ्या लोकप्रतिनिधी जेवढे आहेत त्यांना विश्वासात घेऊन रेणापूर पंचायत समितीच्या आढावा बैठकीवरून भाजपा काँग्रेस आमने सामने, लोकप्रतिनिधींना डावलल्याचा आरोप. पंचायत समिती सभागृहात शुक्रवार 27 मार्च रोजी विविध विकास कामांच्या संदर्भात आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. मात्र या बैठकीत खासदार व तालुक्यातील जिल्हा परिषद सदस्य व काही पंचायत समिती सदस्यांना जाणीवपूर्वक डावलण्यात आल्याने काँग्रेसच्या जिल्हा परिषद सदस्या व पंचायत समिती सदस्यांच्या वतीने गटविकास अधिकारी सुमित जाधव यांना निवेदन देण्यात प्रशासनाचा जाहीर निषेध करण्यात आला. 27 मार्च रोजी रेणापूर पंचायत समितीमध्ये विविध विकास कामांचा आढावा घेण्यासाठी बैठक बोलवण्यात आली होती. या बैठकीस प्रशासनाच्या वतीने या भागाचे खासदार व रेणापूर तालुक्यातील सर्व जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांना बैठकीत प्रशासनाने निमंत्रण देणे आवश्यक असताना ही प्रशासनाने काही सदस्यांना कार्यक्रम सुरू होण्याच्या अवघ्या 1 तास आधी बैठकीचा निरोप देऊन केवळ औपचारिकता पूर्ण केली. पण यापुढे जर प्रशासनाच्या कोणत्याही कार्यक्रमास डावलल्यास पंचायत समिती कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशाराही निवेदनाद्वारे करण्यात आला आहे. या निवेदनावर जिल्हा परिषद सदस्य आशाताई भिसे, काँग्रेसचे तालुका अध्यक्ष प्रमोद कापसे, पंचायत समिती सदस्य तात्याराव वाघमारे, उद्धव जाधव, बालाजी गोटके, गटनेते गजेंद्र चव्हाण, गंगासिंह कदम, सचिन मोटेगावकर, संतोष शिंदे, हनुमंतराव पवार, ॲडव्होकेट शेषराव हाके, ॲडव्होकेट सतीश चोथवे, प्रकाश सूर्यवंशी, ॲडव्होकेट राज मस्के, अवधूत काळे, चेतन एकुरके, रहीम पठाण आदी कार्यकर्ते उपस्थित होते. राजमंत्री न्यूजसाठी सुधाकर फुले, लातूर.